मधुर ऑप्टिशियन्स, नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स। आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक। मित्रांनो नमस्कार, मी योगेश घुगे। आपण पाहतात सार्थक न्यूज। नाशिक महापालिकेच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली असून आज नाशिकच्या प्रभाग क्रमांक 11 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जीवन रायते आणि विजय अहिरे यांनी आपल्या सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिर या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडत शुभारंभ केला आहे। जीवन रायते आणि विजय अहिरे यांच्या घड्याळ या निशाणीवर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे। सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। तसेच सातपूर कॉलनीमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी जीवन रायते आणि विजय अहिरे यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर मौले, बाळासाहेब पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते। या परिषदेत सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व माझे मित्र बंधू या ठिकाणी आज उपस्थित झाला। मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण एकदम कमी कालावधीमध्ये आपल्याला आमंत्रण दिलं, आपण या ठिकाणी उपस्थित झाला। खऱ्या अर्थानं या नाशिक महानगरपालिका निवडणुकीने बोलायला जे गेलं तर निवडणूक प्रत्येक 2 महिन्यापुरती नसते, तर कायमस्वरूपी तुम्ही लोकांच्या मनामध्ये स्थान केलं पाहिजे, लोकांच्या अडीअडचणीच्या काळात तुम्ही उभं राहिलं पाहिजे। परंतु आपल्या सातपूर कॉलनीमध्ये परिस्थिती अशी झालेली आहे का फक्त फोडाफोडीच्या राजकारणामध्ये सर्व लोक व्यस्त आहे। सर्व लोकांना फोडाफोडीमध्ये जास्त त्यांचा वेळ वाया चाललाय, परंतु त्या नागरिक समस्या आहे याच्यावरती कोणतरी बोलायला तयार नाही। आज रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल, आदरणीय मी सर्व नागरिकांना एक विनंती करतो, मला जे दिसतं समोर जे प्रभागमध्ये चित्र दिसतंय, स्वर्गीय आपले अशोक काका गवळी यांचे इलेक्शन आम्ही 92 पासून इलेक्शन सातपूर कॉलनीमध्ये बघितलंय, परंतु 2012 पासून तुम्ही जर बघितलं कॉलनीमध्ये, आपण सर्व कॉलनीतले स्थानिक रहिवासी, या कॉलनीचं जे काही व्यापारीकरण या लोकांनी केलेलं आहे, फक्त पैसे द्या, निवडणूक लढा आणि 5 वर्ष तोंड दाखवू नका, ही जी परिस्थिती या ठिकाणी उपस्थित केलेली आहे ही कुठेतरी आपल्याला बदलायची आहे। या बदलण्यासाठीच आम्ही सर्व, विजय अहिरे असेल, मी स्वतः असेल, आम्ही नवयुवक तुमच्या समोर आज राष्ट्रवादीचं घड्याळ घेऊन आलेलो आहे। मी सर्वांना विनंती करतो, आपण राष्ट्रवादी काँग्रेसला दोनच मतदान करायचे, 2 मतदान काय कोणला करायचे हा तुमचा अधिकार आहे, परंतु 2 मतदान आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निशाणीवर करायचे। मी सर्व नागरिकांना एक सांगतो फक्त का बाकी पक्षांचा विचार करता का साईबाबा मंदिर पासून असेल तर जुन्या कॉलनीपर्यंत असेल जवळजवळ 9,000 मतदान या ठिकाणी आहे, परंतु एकाही पक्षाला काही वाटलं नाही की या ठिकाणी आपण एक नेतृत्व द्यायला पाहिजे, एखादा उमेदवार द्यायला पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाटलं, आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी मला संधी मिळाली, माझ्यासोबत विजयजी अहिरे असेल यांनाही संधी मिळाली। आम्ही या संधीचं नक्कीच सोनं करू व या ठिकाणी 9,000 असलेल्या मतदान संख्येवर असलेल्या लोकांना नक्कीच आम्ही नेतृत्व म्हणून या ठिकाणी उभं राहू व जे काही या घडामोडी घडलेल्या आहेत, हे जे काही बाजारीकरण या नगरसेवकांनी असेल किंवा जे इच्छुक उमेदवार असेल किंवा कोणी माजी नगरसेवक असेल, हे असेल हे बाजारीकरण आपल्याला बंद करायचं आहे। आपण निवडणूक लढण्यासाठी आपण कोणीतरी 15 दिवस असेल, 1 महिना असेल, 1 महिना आपल्याला फक्त कोणतरी म्हणतं तुम्हाला इकडे खाऊ घालतो, तुम्हाला तिकडे अमुक करतो, तुम्हाला तिकडे पार्टी देतो, परंतु एक लक्षात घ्या, आपण फक्त हे उमेदवार कोणीही असेल आपलं फक्त 15 दिवस आपलं घर चालवता, परंतु 5 वर्ष 59 महिने आपल्याला आपलं स्वतःचं घर स्वतःला चालवत असतं, आपला घरचा किराणाही कोणी भरत नाही। फक्त एकच नम्रतेची विनंती आहे की सर्व नागरिकांनी या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, 500 रुपयाच्या नोटेला बळी न पडता, आपण एक लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपले अधिकार दिलेले त्या अधिकाराचा योग्य वापर करावा व कोणत्याही पैशाच्या भूलथापांना बळी न पडता आपलं योग्य मत असं निस्वार्थी उमेदवाराला द्यावं, सर्वसाधारण उमेदवाराला द्यावं, जेणेकरून ज्या उमेदवाराचा एखादा नगरसेवक झाला त्याच्या घरी जायला तुम्हाला कोणत्या पीएची गरज नाही पडणार, कोणत्या सीसीटीव्ही कॅमेरा बघायची गरज नाही पडणार। आम्ही रस्त्यावरचे उमेदवार आहो, रस्त्यावर राहणार, लोकांचे जे कामं असतील ते आम्हाला लोक कानं धरून आमचे कामं करू, आम्ही लोकांचे कामं करू, हेच मी सर्वांना आवाहन करतो। व आम्ही बोलवलं, कार्यालयाचं उद्घाटन ठेवलं, त्याबद्दल सर्वजण आलात आणि मला एक म्हणणे, गेल्या 19 वर्षापासून मी समाजसेवेचे काम करत आहे आणि जीवन भाऊला देखील बघत आहे की समाजसेवा, शिवजयंती असो सर्व प्रकारची कामं आम्ही करत आलेलो आहे। आम्ही जनतेतून खाली आलेलो आहे, आम्ही आधी जनतेत
चाललेलो आहे, रस्त्यावर चाललेलो आहे, बघितलेलं आहे जनतेच्या काय समस्या आहे, नाल्यांच्या गटारीच्या असो, रस्त्याच्या असो किंवा लाईटीच्या असो, या समस्या आम्ही बघितलेल्या आणि सोडवलेल्या आहे. त्याचबरोबर कोविड काळामध्ये आम्ही सॅनिटायझर असो, धान्य असो, आम्ही सर्व वाटलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, आम्ही 2 उमेदवार अजून देखील 20 वर्ष चालू शकतो, इतकी तरी आमच्या शक्ती आहे. कोण नाही ते तुम्ही समजू शकता. अजून एक सांगितलं म्हटलं तरी हा सातपूर कॉलनीचा परिसर आहे. तुम्ही सातपूर कॉलनीच्या संपूर्ण परिसरामध्ये अजून बघू शकता, जिजामाता शाळेमध्ये बाथरूम आहे, अजून देखील घाणेरडं आहे. तुम्ही बघू शकता रस्त्याच्या जागोजागी खड्डे पडलेले आहे. सिमेंट कॉन्क्रीटचं काम झालं, त्याला देखील काम झाल्या दुसऱ्या दिवशी भेगा पडल्या. आम्ही त्या भेगांचे देखील व्हिडिओ बनवलो आणि हे केलं होतं. निकृष्ट दर्जाचं त्यावेळेस काम झालेलं आहे. आणि दुसरे विषय म्हणजे तुम्ही स्थायी समिती सभापती दिले. स्थायी समिती सभापती हे पद तुम्ही छोटं नाही, तुमच्या हातात तिजोऱ्या होत्या महापालिकेच्या. तर तुम्ही मला सांगा की तुम्ही कोणतं ठामपणे एक मोठं काम केलंय संपूर्ण प्रभाग क्रमांक 11 साठी. तुम्ही काम करू शकत होता, पण तुम्ही ते काम केलं नाही. का केलं नाही हे जनतेला तुम्ही जबाब दिला पाहिजे. तसंच माझ्यासारख्या गोरगरीब उमेदवाराचं आम्ही सक्षमच आहोत, आम्ही त्यांच्या बरोबरीने सक्षमच आहोत. आम्ही कार्य केलेलं आहे म्हणून कार्याच्या बळावर सक्षम आहोत. आमच्या जागी फूट पाडून आणि माझ्या जागेवर 25 लाखाचं तुम्ही तिकीट विकता, तुम्ही गद्दार देखील आहात. ही गद्दारी तुम्ही पुसू शकत नाही. आमच्या मनातली ती ठेस आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही स्थायी समिती दिली, तुम्ही सगळे दिली, पण तुम्ही स्थानिक नाही आहे इथं प्रभागामध्ये. तुम्ही प्रभाग क्रमांक 10 मध्ये राहता. तुमच्या शेजारी गार्डन आहे, तुमच्या शेजारी मोठमोठे झाड आहे, तुम्ही मस्त मजेमध्ये राहता. तुम्ही अधिकाऱ्यांना घरी बोलवता, आम्ही अधिकाऱ्यांची गच्ची धरून रस्त्यावरची कामं करायला लावू. तुमच्यासारखं आम्ही घरी बोलून घरची कामं नाही करायला लावणार, तुमच्या दारातली झाडू नाही मारायला लावणार. आम्हाला माहित आहे ते. आम्ही आमच्या पायरीनेच राहू, आम्ही जमिनीवर राहूनच कामं करून घेऊ. तुम्ही जे चुकला आहात आणि तुम्ही लक्षात ठेवा, स्थानिक उमेदवाराला मदत करा. आज स्थानिक उमेदवार जवळजवळ 9,000 लोकांचं आज 9,000 लोकांचं आज प्रतिनिधित्व करणार आहे. तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. आणि तुम्ही आता मी पहिल्यांदा देखील सांगतो की आम्ही मिटिंगांना जायचो, बसायचो. मिटिंग कशा व्हायच्या तुम्हाला सांगतो. हा 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 हो संपली मिटिंग. आणि याच्यात काही अर्थच नव्हता. दुसरा विषय असा आहे, काल मी गेलो, आमच्या राष्ट्रवादी पक्षाची मीटिंग होती. प्रत्येक उमेदवाराला उठवलं, विचारलं तुला काय समस्या आहे, तुला काय कमी पडतंय, या सर्व समस्या विचारल्या. काय कमी पडतं ते विचारलं आणि तुम्हाला काय लागणार आहे आम्ही देतो ते देखील सांगितलं. इतकी प्रचंड आणि इतकी सुंदर मीटिंग मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितली. त्यामुळे मी त्यांचा फॅन झालेलो आहे. आणि अशा प्रकारच्या मीटिंग किंवा काही आधीपूर्वी झाली नाही. हे सर्व स्थानिकांचं राजकारण राहतं. कोणाला तरी डावलायचं, कुणाचा तरी दात धर्म काढायचा आणि कोणाची टीका करायची. अशा प्रकारचं राजकारण तुम्ही सातपूर कॉलनीमध्ये चालू देऊ नका. आम्ही अजूनही जवान आहोत, आम्ही अजूनही जगणार आहोत आणि आम्ही फक्त जनतेसाठी जगणार आहोत, स्वतःचा खिस्सा भरण्यासाठी नाही. इतकं सरकार पाडलं, आमदार फुटून गेले, त्याचा निकाल त्यांनी अजून दिला नाही. त्यांचा निकाल आमदार दिला नाही. परत इलेक्शन येईल तर निकाल येणार नाही. म्हणजे अशाच प्रमाणे काम चाललंय. आणि ज्याला होतं ईडी लाव असे ईडीनं सर्व लोक अटक करून टाकले. काही नाही, ईडीनं काही होलं नाही. एकही केस सक्सेसफुल झालं नाही. जे भारतामध्ये फक्त 3 का 4 सक्सेसफुल झाल्या. पण लोक काय म्हणतात, लोक लगेच नेऊन घ्यायचं आणि मग तिथं 2 वर्ष 3 वर्ष राहते त्याला बघून निवडले. अशा पद्धतीने ही राजकीय सत्ता आली, अशा पद्धतीने ही सत्ता यांनी घेतली. तर ही काही चुकीच्या पद्धतीने आहे. तेव्हा तळागाळातून लोकांनी जागृत राहिलं पाहिजे. आणि आपण जास्त काय मला बोलता येत नाही, परंतु आपण जिथं घड्याळ दिसतं तिथे शिक्का मारायचा, एवढं सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, पक्षाने उमेदवारी दिली. परंतु ज्या वेळेला त्यांना पॅनल सांगितला होता पूर्ण करायला, पॅनलमध्ये घेण्यासाठी आपण रिक्वेस्ट केली होती, त्यावेळेला पक्षाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं आणि जीवनभाऊला एकटी उमेदवारी दिली आणि सांगितलं का आपण या ठिकाणी लढलं तरी चालेल. मित्रांनो, त्यांना आपण एक दाखवून द्यायचं आहे का आमचा उमेदवार किती सक्षम आहे. कारण या प्रभागामधून या ठिकाणी दुसरा कोणी असा प्रबळ असा उमेदवार या ठिकाणी दिलेला नाही. आणि म्हणून करताना
आपल्या या प्रभागातील जी काही अडचणी असतील, जे काही कामं असतील ते सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने एक मताने जीवन भाऊच्या पाठीमागे उभं राहायचं आहे आणि त्यांची घड्याळ निशाणी आणि त्याचबरोबर विजय अशोक आहिरे हे त्यांच्याबरोबर दिलेले आहेत. त्यांची निशाणी घड्याळ अशा दोन्ही घड्याळावरती आपण या ठिकाणी शिक्का मारून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने या ठिकाणी निवडून द्यायचे आहे. या प्रभागाची या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.